जंतर मंतर येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि सीजीपीचे प्रमुख अभिजित दिपके यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलीस कारवाईचे पडसाद आता महाराष्ट्रामध्ये उमटू लागले आहेत। अंबरनाथमध्ये तरुण आणि तृतीयपंथीयांनी निषेध आंदोलन करत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली। दिल्लीतील जंतर मंतर येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ अंबरनाथमध्ये तरुण आणि तृतीयपंथीयांनी आंदोलन करत निषेध नोंदविला। यावेळी आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। तसंच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला। दिल्लीत सुरू असलेल्या शांततापूर्ण आंदोलनावर करण्यात आलेली पोलीस कारवाई ही लोकशाही मूल्यांना धक्का देणारी आहे। या कारवाईचा निषेध व्यक्त करत संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली। अंबरनाथमध्ये झालेल्या या आंदोलनामुळे दिल्लीतील घडामोडींचे पडसाद राज्यात उमटू लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। आज या देशामध्ये जी परिस्थिती उद्भवली आहे ती अतिशय विरोधाभास आणि चिंताजनक आहे। मोदी आणि शहा हे या देशाला लुटून खाण्याचं काम तर करतच आहेत, पण इथं असणाऱ्या लोकांप्रती एक भीतीचं वातावरण निर्माण करून लोकांना दाबण्याचं काम करत आहेत आणि लोकशाहीला कुठंतरी संपवण्याचा यांचा कट कारस्थान आहे का अशी शंका आज भारतीय नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे। आज सोनम वांगचुक जे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते दिल्लीत विद्यार्थ्यांच्या न्याय हक्क सन्मानासाठी इतक्या दिवसापासून उपोषणाला बसले आणि त्या दिल्लीतल्या पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली। हे सुनियोजित कट होतं आणि त्यांना पांढऱ्या कपड्याच्या आडून त्यांनी पळून लावलं। लोकशाहीचा गळा घोटला याचा मी तीव्र निषेध करतो। त्यांना दाबण्यासाठी तिथल्या कमिशनर ऑफिसरला सुद्धा तिथून त्यांनी बदली केली याचा मी निषेध करतो आणि आम्ही सर्व या आंदोलनात पूर्ण ताकदीने आता उतरलेलो आहोत। ऍक्च्युली हा जो मोर्चा आहे हा खरं तर सोनम वांगचुक जे आमचे एक समाजसेवक आहेत ज्यांना दिल्लीमध्ये अमानुषपणे दुर्दैवी पद्धतीने उचलून सफदरजंग अस्पतालमध्ये ऍडमिट करण्यात आलं, याच्या निषेधार्थ अंबरनाथचे युवक सुजल शेलार असतील, नितीन इनकर असतील, नूरे रहमान शेख असतील किंवा आमचे ट्रान्सजेंडर कम्युनिटीचे आणि विद्यार्थी संघटनेचे बरेच या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित आहेत। यांच्या नेतृत्वात हा मोर्चा या ठिकाणी निषेध नोंदवण्यासाठी काढण्यात आला। हा जो देश आहे, ही जी सरकार आहे, या सरकारला युवकांशी बोलणं करावंच लागेल आणि सोनम वांगचुकांना अशा अवेग पद्धतीने उचलण्यापेक्षा जर त्यांच्याशी बोलून मार्ग काढण्याचा या सरकारने प्रयत्न केला असता तर निश्चित या देशच्या युवकांनी विचार केला असता। मात्र या सरकारने दुर्दैवी पद्धतीचं या ठिकाणी उदाहरण लोकांसमोर ठेवलेलं आहे आणि लोकशाहीवर केलेला हा जो घणाघात आहे हा या देशाचा युवा कधीच खपवून घेणार नाही। याच्या निषेधार्थ आज हा मोर्चा या ठिकाणी युवकांनी काढलेला आहे आणि आम्ही कठोर शब्दात या गोष्टीची निंदा करतो आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहांना या आज तुमच्या सर्वांच्या माध्यमातून आवाहन करतो की तुम्हाला जर या गादीवर बसायचं आहे तर युवकांचा, विद्यार्थ्यांचा आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या विषयाला बोलून तुम्हाला मार्ग काढावा लागेल। तुम्ही जर तानाशाही कराल तर हा युवा तुमची गादी खाली केल्याशिवाय शांत बसणार नाही। भारत माता की जय।